श्रोतेहो, सध्या अत्यंत पवित्र असा पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक महिना चालू आहे. हिंदू धर्मामध्ये या महिन्याला खूप मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. हा महिना साक्षात भगवान श्रीकृष्णांना प्रिय मानला जातो. असं म्हणतात की या पवित्र महिन्यामध्ये जो भक्त मनापासून भगवंताचं नामस्मरण करतो, व्रत करतो, दानधर्म करतो, दीपदान करतो आणि श्रद्धेने कथा ऐकतो, त्याच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य आणि संकट दूर होतात. मित्रांनो, पुरुषोत्तम मास हा फक्त एक महिना नाही, तर भक्ती, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा दिव्य काळ आहे. याच महिन्यात केलेल्या प्रत्येक सत्कर्माचं फळ अनेक पटींनी मिळतं. भगवान श्रीकृष्ण स्वतः या महिन्यात भक्तांच्या हाकेला धावून येतात अशी श्रद्धा आहे. आज आपण अशाच एका गरीब पण भक्तिमान ब्राह्मणाची अत्यंत सुंदर आणि हृदयस्पर्शी कथा ऐकणार आहोत. या कथेमध्ये भक्तीची शक्ती काय असते, श्रद्धेचं महत्त्व काय असतं आणि भगवान भक्ताची परीक्षा घेऊन शेवटी त्याच्यावर कृपा कशा प्रकारे करतात हे आपल्याला पाहायला मिळेल. श्रोतेहो, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, विश्वासाने ऐका. भगवान श्रीकृष्णांची कृपा तुमच्या जीवनावरही नक्की होईल. चला, भक्तिभावाने फार पूर्वीची गोष्ट आहे. एका सुंदर गावात रामशास्त्री नावाचे एक ब्राह्मण राहत होते. ते अत्यंत विद्वान होते, पण त्यांची आर्थिक परिस्थिती फारच हलाखीची होती. घरात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी होती. दिवसेंदिवस गरिबी वाढत चालली होती. अनेक वेळा घरात अन्नसुद्धा मिळत नव्हतं. रामशास्त्री रोज देवपूजा करायचे, वेदपठण करायचे, पण मनात एक दुःख सतत असायचं. इतकी भक्ती करूनही माझ्या घरात सुख का नाही? त्यांची पत्नी सीताबाई मात्र नेहमी म्हणायची, देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. एक दिवस गावात एक महान संत आले. संपूर्ण गाव त्यांच्या दर्शनासाठी जमलं. रामशास्त्री सुद्धा त्यांच्या चरणी गेले आणि दुःखी मनाने म्हणाले, महाराज, माझ्या जीवनात खूप संकट आहेत. कर्ज, दारिद्र्य, चिंता यापासून मुक्ती कशी मिळेल? संत हसले आणि म्हणाले, लवकरच पुरुषोत्तम मास सुरू होत आहे. हा महिना साक्षात भगवान श्रीकृष्णांना प्रिय आहे. या महिन्यात श्रद्धेने व्रत, जप, दान आणि कथा केल्यास जीवनातील दुःख दूर होतात. रामशास्त्री म्हणाले, महाराज, माझ्याकडे दान करण्यासाठी काहीच नाही. संत म्हणाले, भगवंताला पैशापेक्षा श्रद्धा प्रिय असते. मनापासून केलेली भक्ती सर्वात मोठं दान असतं. हे ऐकून रामशास्त्रींच्या मनात आशेचा किरण जागा झाला. पुरुषोत्तम मास सुरू झाला. पहिल्याच दिवशी रामशास्त्री पहाटे नदीवर स्नानाला गेले. थंड पाण्यात स्नान करून त्यांनी सूर्याला अर्घ्य दिलं आणि मनापासून प्रार्थना केली, हे श्रीकृष्णा, माझं जीवन तुझ्या चरणी अर्पण आहे. त्या दिवसापासून त्यांनी नियम सुरू केले. रोज स्नान, भगवंताचं नामस्मरण, तुळशी पूजन, दीपदान आणि गरिबांना शक्य असेल तेवढं अन्नदान. सीताबाई रोज घरात छोटासा दिवा लावून कृष्ण भजन म्हणायचे, पण संकट काही कमी होत नव्हते. एक दिवशी तर घरात धान्याचा एक कण देखील शिल्लक उरला नव्हता. मुलं उपाशी होती. सीताबाईंच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, आज मुलांना काय खाऊ घालू? रामशास्त्रीचं मन तुटलं, पण त्यांनी देवासमोर हात जोडले आणि म्हणाले, प्रभू, परीक्षा घ्या, पण भक्ती कधीच कमी होऊ देणार नाही. त्या रात्री अचानक त्यांच्या दारावर टकटक झाली. रामशास्त्रींनी दार उघडलं तर बाहेर
एक तेजस्वी वृद्ध साधू उभे होते. अंगावर पिवळे वस्त्र, हातात कमंडलू आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज. साधू म्हणाले, बाळा, मला भूक लागली आहे. काही अन्न मिळेल का? घरात काहीच नव्हतं. सीताबाईने शेवटची उरलेली अर्धी भाकरी आणली आणि नम्रतेने साधूंना दिली. साधूंनी प्रेमाने ती भाकरी खाल्ली आणि आनंदाने म्हणाले, तुम्ही स्वतः उपाशी राहून अतिथीला अन्न दिलं. तुमची भक्ती महान आहे. इतकं बोलून त्यांनी आशीर्वाद दिला. तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. आणि ते साधू निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी एक आश्चर्य घडलं. घराच्या अंगणात धान्याची पोती ठेवलेली होती. काही गावकरी धावत आले आणि म्हणाले, रामशास्त्री, एका श्रीमंत व्यापाऱ्याने तुमच्या विद्वत्तेची कीर्ती ऐकून हे धान्य आणि पैसे पाठवले आहेत. रामशास्त्री आणि सीताबाई आश्चर्यचकित झाले. त्यांना लगेच समजलं, काल आलेले साधू साधे मनुष्य नव्हते, ते साक्षात भगवान श्रीकृष्ण होते. रामशास्त्रींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, हे प्रभू, तुम्ही खरंच भक्ताची परीक्षा घेता, पण शेवटी साथही देता. त्या दिवसापासून त्यांच्या घरात सुख समृद्धी येऊ लागली. मुलांचं शिक्षण झालं, कर्ज फेडलं गेलं आणि संपूर्ण गाव रामशास्त्रींचा आदर करू लागलं. पण एवढं सुख मिळाल्यावरही त्यांनी भक्ती सोडली नाही. ते रोज गावात पुरुषोत्तम मासाची कथा सांगू लागले. ते लोकांना म्हणायचे, पुरुषोत्तम मासात केलेली भक्ती कधी वाया जात नाही. श्रद्धा आणि विश्वास असेल तर भगवान स्वतः भक्तांच्या मदतीला येतात. काही वर्षांनी पुन्हा पुरुषोत्तम मास आला. रामशास्त्री मंदिरात बसून भगवंताचं नाम घेत होते. अचानक मंदिरात दिव्य प्रकाश पसरला. लोकांनी पाहिलं, भगवान श्रीकृष्णांचं तेजस्वी रूप मंदिरात प्रकट झालं होतं. भगवान म्हणाले, रामशास्त्री, तू आयुष्यभर भक्ती केलीस, दान केलंस आणि लोकांना धर्ममार्ग दाखवला. आता तुझ्यासाठी वैकुंठाचे दरवाजे खुले आहेत. हे ऐकताच रामशास्त्रींच्या चेहऱ्यावर दिव्य आनंद उमटला. ते शांतपणे भगवंताचं नाम घेत घेत देह ठेवून वैकुंठाला गेले. मित्रांनो, या कथेचा संदेश स्पष्ट आहे. पुरुषोत्तम मास हा फक्त एक महिना नाही, तो भक्ती, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा काळ आहे. या महिन्यात भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण करा, गरिबांना मदत करा, तुळशीपुढे दिवा लावा, कथा आणि भजन ऐका, शक्य असेल तेवढे दान करा, मन शुद्ध ठेवा. भगवान भक्ताची भक्ती कधीच व्यर्थ जाऊ देत नाहीत. चला, शेवटी सर्वजण भक्तिभावाने म्हणा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण नमो. श्रोतेहो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.